धारदार लोखंडी चाकूचा धाक दाखवत शिवाजीनगर परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी बेड्या ठोकले. आरोपीच्या ताब्यातून 20,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हा दाखल केलाय. 4 जुलै रोजी रात्रीच्या वेळी शिवाजीनगर परिसरात बीट मार्शलचे मारुती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम हा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारदार लोखंडी चाकू घेऊन फिरत आहे. यावरून तात्काळ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना माहिती देत घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गोरे, उपाध्ये तसेच नागरे यांच्या मदतीने शिवाजीनगर परिसरातील रेल्वे भुयारी मार्गाजवळ एक इसम हा पोलीस आल्याचं पाहून पळत असल्याचं लक्षात येताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचं नाव यश सचिन साळवे असं सांगत त्याच्या अंग झडतीतून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने 1 जुलै रोजीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं त्याच्या विरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने बाल गुन्हेगार असतानाही काही गुन्हे केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर, उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात मारुती गोरे, उपाध्ये 112 मोबाईलचे वामन नागरे, बीट मार्शलचे मारुती गोरे यांनी कामगिरी करत आरोपीला ताब्यात घेतलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी संतोष खाबिया, छत्रपती संभाजीनगर.